इस वक्त हम मौजूद है नागपुर के वैरायटी चौक पर, जहां पुणे के नसरापुर में हुए 4 साल की छोटी मासूम बच्ची पर जो अत्याचार हुआ, जो एक 65 साल के नराधम, जो है एक 65 साल का इसम है, उसने एक 4 साल की छोटी बच्ची के साथ जो दुष्कर्म किया, उसके विरोध में आज यह प्रदर्शन हो रहा है। तो आइए जानते हैं। नमस्कार, पराग जोशी, अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर या नात्याने आज आम्ही इथे सकल हिंदू समाजातर्फे सर्वजण एकत्रित येऊन जी आता नुकतीच घटना घडलेली आहे, अत्यंत अशी घाणेरडं कृत्य जे इथे झालेलं आहे नरसापूरला, एका नरधामाने जो 60 वर्षाचा वरचा माणूस आहे, 60 ते 65 वर्षाचं त्याचं वय आहे, असा माणूस एखाद्या छान लहानशा मुलीला तो तिच्यावरती अत्याचार करतो आणि अशा प्रकारे तिचा मृतदेह कुठेतरी ठेवून देतो। फारच अगदी वाईट परिस्थिती, इतके घाणेरडं इतकं कृत्य इतकं घाण केलं आहे, अशा त्या नरधामाला आमचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की त्याला लगेच फाशीची शिक्षा झाली पाहिजे। 1-2 महिने नाही, आत्ता या 3-4 दिवसात त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। इतक्या फास्ट हे डिसिजन घेतलं पाहिजे। महाराष्ट्र सरकारने जर का हे डिसिजन घेतलं नाही, त्याला जर का ही शिक्षा झाली नाही, तर आज मी सांगतो, आज इथे हे एवढे लोक आहे, हे पूर्ण महाराष्ट्रभर हे तुम्हाला हे सगळीकडे बघायला दिसेल, सगळं महाराष्ट्र याच्यात पेटलेलं आहे। हे व्हायला नको, एवढंच मी सांगतो आपल्याला। इससे पहले भी उसने एक बार एक और बच्ची का, जो है उसकी बहन की जो बेटी है, उसका रेप किया, तो उस बारे में क्या बताना चाहेंगे? अरे हे एक नाही, असे आत्तापर्यंत त्यांनी 2-3दा झालेल्या आहेत, या 2 घटना त्याच्या झालेल्या आहेत। त्याच्यानंतर काय असतील ते तर माहीत नाही। अहो, त्यांच्या घरचे लोक, आम्ही जे एकंदर ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल, त्याच्या घरचे लोक सपोर्ट करतात। आज 2 घटना त्या व्यक्तींनी केल्या आहे, असा व्यक्ती पुन्हा तो जेलमधनं बाहेर येतोय आणि तो वावरतोय कशावरनं? हा आज इथे आहे, उद्या तो परत जेलमधनं बाहेर येईल आणि असाच तो वावरत राहील आणि परत ह्या घटना करत राहील, परत असे दुष्कृत्य करत राहील। हे अजिबात चालणार नाही, कोणालाच चालणार नाही। एक मिनिट, काय मागणी आहे तुमची सरकारकडे? काय मागता तुम्ही सरकारला? किती दिवसात त्यांना फाशीची शिक्षा हवी आहे? फार तर फार या 8 दिवसात, हा 8 दिवसाचा वेळ, हा आठवड्याचा वेळ, या आठवड्यामध्ये जर का काही डिसिजन दिलं नाहीये तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, जागोजागी हे आंदोलनं होतील, एवढंच मी सांगू शकतो। त्यावर अटकवायला पाहिजे आणि त्या चाकूचा मारा रोज मारायला पाहिजे आणि चांगलं मिठाचं पाणी त्याच्या अंगावर टाकायला पाहिजे। असं रोज प्रत्येकाने येऊन त्याच्यावर मारायचं। फाशी दिल्याचं भोसडीचा एका दिवसात मरेल, एका दिवसात एका क्षणात मरेल, त्याला रोज मरवायचं, रोज मरवायचं। कोणी विचार केला, हा असा विचार कृत्य करण्याचा विचार केला तर त्याला लक्षात आलं पाहिजे, ते आठवायला पाहिजे। कृत्य करताना सुद्धा कुठल्याही व्यक्तीला ते डोळ्यासमोर दिसायला पाहिजे, त्याला रस्त्यावर लटकून प्रत्येक जण येऊन राहिलं, दगड मारून राहिलं, चाकूनी मारून राहिलं, त्याच्या अंगावर मिठाचं पाणी टाकायला पाहिजे। असं रोज त्याला तडपत मारायला पाहिजे, एका झटक्यात मारायला नाही पाहिजे बिलकुल। असं मी मुख्यमंत्र्यांना आग्रहाची विनंती करतो। आपले कायदे काय म्हणतात ते जाऊ द्या, पण कायदा काही असो, पण ही शिक्षा त्याला द्यायलाच पाहिजे। मी सौ श्रद्धा विजय पाठक, आपल्या पुण्याजवळ नरसापूरजवळ 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला। एका 60 ते 65 वर्षाच्या इस्मानी बलात्कार केला, त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही सर्वजण मिळून माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करत आहोत की लवकरात लवकर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि मुलीचे जे घरचे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। तुम्ही बघत आहात, आता इथे एवढी मोठी गर्दी जमली आहे की फक्त त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी गर्दी जमलेली आहे। ही जरी लवकर न्याय नाही मिळाला तर ही अजून गर्दी पेटून उठेल आणि न्यायाची मागणी करेल। याच्या आधी पण त्या नराधमाचे 2 गुन्हे माफ केले आहेत। ते माफ नसते केले तर कदाचित आज ही मुलगी जिवंत राहिली असती, पण ते माफ केल्यामुळे तो नराधम अगदी मोकाट सुटला, अनेक अत्याचार झाले। त्याच्यामुळे अत्याचार थांबवायचे असेल तर तुरंत एक तर फास्टॅगच्या न्यायालयामध्ये त्यांनी लवकरात लवकर याला निवाडा द्यावा, न्याय द्यावा त्या मुलीला, नाही तर आमच्या सुपूर्त त्या अपराधाला करावं। आम्ही काय तो त्याचं हे करून टाकू।